घेणं देणं, कंदील लावून येणं, येड्याच्या खिशाला 3-3 पेनं. अभंग नाही बरं का, लगेच प्रमाणामध्ये म्हणतात. हा इति केशव उवाच. मी येण्याच्या अगोदर समाज, येण्याच्या अगोदर मला उशीर झाला, मी कबूल करतो. आणि काय असेल ते असो महाराज, मै देर करता नाही देर हो जाती. मी उशीर करत नाही, पण उशीर होतो त्याला मी काय करू. जेवण न करता, गोळ्या न घेता, शुगर, बीपी, अल्सर, अपेंडिस हे सगळं असल्यामुळं त्या गोळ्याशिवाय जमत नाही, खाल्ल्याशिवाय गोळ्या घ्यायच्या नाहीत. आणि शुगर 400, न जेवता उभा राहिलो, एखादा तास बोललं की असं होतं, चक्कर येऊन पडतो. त्याच्यामुळं मी राम महाराजाला सांगितलं अगोदर, महाराज काय करायचं, काही नाही, मला आवडणारं सांगतो. मला गोड आवडत आहे पण खाऊ देत नाही. महाराज शुगर आहे, झटका येऊन मरताल. मी म्हणलं खाऊन मरू द्या. आमच्या राजाभाऊनं आणलेले पेढे गाडीतच गडबडीनं खाऊन टाकले अगोदर. इथं आले मी पेढा खाऊ लागलो ना, आमची आम्हाला. महाराज परळीला आल्यावर मी या जेवायला सुद्धा म्हणत नाही. 37 वर्ष झाले माझी आई वारल्यापासून मला दुसरी कोण जेवण येते. 3.5 चपात्या, भाकरी असली तर 1.5 भाकर 1 चपाती, थोडासा भात, थोडंसं वरण, भाजी आणि चटणी. इथं अगोदर सांगितलं काही करू नका, बाजरीची भाकरी करा पातळ कडक, आणि हिरव्या मिरच्याचा ठेसा करा. काही काही माणसं म्हणले महाराज लोकाला चांगलं चुंगलं. महाराज चांगलं चुंगलं खाल्ल्यामुळंच महाराज लोक लवकर मरायले. नको म्हणेल ते खायचं, शुगर आहे गोड खाल्लं. डॉक्टर म्हणते 500च्या पुढे शुगर गेली, कधी बी झटका येऊन मेलं. महाराज तुम्हाला खोटं वाटेल, 77 वर्षाचं वय झालंय, अजूनही गाडी चालवून 8-8 तास गाडी चालवून 2-2 कीर्तन भागवत करतो. उद्या भागवत सुरू आहे औंढे नागनाथच्या अलीकड जवळ बाजारला. 2-2, 3-3 वर्षाचे कार्यक्रम बुक आहेत. इथला कार्यक्रम पत्रिकेवर बघितल्यावर म्हणलं ढासाळा गावावर राम महाराजांचा फोन, घरच्यांचा फोन, सगळा यायचं निश्चित ठरवलं. रात्री 2 वाजेपर्यंत कार्यक्रमामध्ये जी टॉकीजवर कार्यक्रम होता, शूटिंग करून घेतली त्यांनी. महाराज एवढं वय झाल्यावर एवढं का बेजार होतात? पैसा करता म्हणतेत लोक. मोरीत अडकलेलं लेकरू पैशानं बाहेर आलं होतं. मी तर महाराज, काही माणसं म्हणतील एकटं माणूस, माय नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, लेकरू बाळ नाही, बायको नाही, कोणी नाही, एकटंच राहतंय आणि पैसाच करते. खरं सांगा तुम्हाला, माय बाप, बहीण भाऊ, लेकरं बाळ, बायका, मुलं, शेतीबाडी, नोकरी, काम धंदा सगळे, मला पैशाशिवाय कोण आहे बरं? असतील शित तर जमतील भूत. पैसा आहे म्हणल्यावरच कोण डॉक्टर वगैरे जवळ येऊन बघतील ना. पैसे असले की सगळं जग कौतुक करते. धनवंता लागीन सर्व मान्यता आहे जगी. नाही, धनवंत पुरुषाशी स्त्री लवट ओकरी कैसी, कुटका दे कोणी जैसी, हलवी पुच्छाशी कुकात. त्या धनाची झाली या तुटीन स्त्री वसवसोनी लागे पाठी. धन नाही नवऱ्यानं मिळवलं आणि कोणी जर म्हणलं बाई नाव घ्या ना, ती मालकाकडे बघून डोळे मोडतीन, म्हणती पाळायन बसायन, कपाळावर बसायन, फुकट सोसाय, काम करून जगते, नवऱ्याची कमाई नाही, मी पोसते. आता विचार करा, एका नवऱ्याला बाईनं काम करून पोसलं तर ती 3दा हंगून काढते. सगळ्या जगाला देव पोसतोय, एकाला तरी वाटतंय का देवाचे उपकार? पोसितो जगाशी एकलाची, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. अरे मुंगीपासून ते हत्तीपर्यंत सगळ्याच्या खाण्याची तयारी, जेवण्याची तयारी ते करते ना. आणि जगात 84 लक्ष यवनीमध्ये 83,99,999 यवनी उद्याच्या जेवणाची, संध्याकाळच्या जेवणाची काळजी करीत नाही. एक माणूसच असा आहे पुढच्या पिढीची काळजी करते.
मी गेल्यावर पोरं काय खातील? जाऊ द्या, जाऊ. हा, पोराने नाही कमविलं तर म्हातारपणी कसं होईल? महाराज, घालून या भार राहिलो निश्चिंत, त्याच्यावर भार टाका. तुका म्हणे तुम्ही भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. तुका म्हणे तू भक्त काज कैवारी, ऐशी चराचरी कीर्ती ज्याची. देव कैवार घेतो महाराज. तुम्ही त्याचं नाव घेतलं की वाया जाऊ देत नाही. महाराज, आत्याचे त्याला सुधरण आणि आम्हाला लागला सांगायला. ज्ञानोबारायानं एक अभंग लिहिलाय, 18 पुराणाचा संदर्भ देऊन. परियेसी गव्हारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले वेंदिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्रनयन. एवढंच नाही, कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. कर्मा ते शंभू मानी आपण, किती पळशी कर्माधीन. उन्हात येऊ नका, जर पुढे या. हां, ऊन लागायलंय. हे ऊन चांगलं नसतं बरं का. हां, त्याच्यामुळंच मी पहिलंच म्हणलं होतं जवळ या, जवळ या. हां, राम वनवासाला गेला, त्याचं कर्म. दोष देतात कैकेयीला. रामायण ऐकणारे माणसं आहेत, कैकेयीला दोष देतात. मग कैकेयीमुळं राम वनवासा गेला का कर्मामुळं गेला? कर्मामुळं. कर्मे राम वनवासा गेला. कर्मामुळं राम सीतेचा संसार सुखाचा नाही झाला. लग्न झालं, वनवासाला गेले. 13.5 वर्षानंतर वनवास 14 वर्षांनी यायचं. रावणानं नेलं, भांडण करून रावणाकडून आणली. 5 महिन्याची गरोदर झाली. एक धोबी बोलला आणि 5 महिन्याची गरोदर सीता लक्ष्मणाला सांगितलं, हिला वाल्मिकी ऋषीच्या आश्रमामध्ये सोडून दे. तिथं लवकुश जन्मले. अश्वमेध यज्ञाचा घोडा धरला. राम एकीकडून आणि लवकुश एकीकडून, बाप लेकाचं भांडण, बाण एकमेकावर. सीता आली, सीतेनं सांगितलं, रामा हे तुझे लेकरं. लवकुशाला सांगितलं, हे तुमचे वडील. दोघं भेटले, भांडण मिटलं. हॅप्पी एंडिंग. हां, सुखाचा आता संसार. रामप्रभू म्हणले, आता चला. ती म्हणली, माझं काम संपलं, जमिनीत गेली. झाला का संसार सुखाचा? हे का 5 महिन्याची गरोदर असताना सोडलं वाल्मिकी ऋषीकडं? आता तुम्हाला कल्पना आहे, त्या टीव्हीवर सारखं दाखवायले ते सुषमा अंधारे. काय तीच का? ती सुषमा अंधारे. आता तीच अंधारे महाराज, तिनं नवरा सोडून देऊन बापाचं नाव लावलंय. शिकलेली आहे, PhD झालेली, खूप शिकलेली आहे. पण खूप चांगलं कुत्रं पिसाळलं की कोणालाही भुकत आहे. पिसाळत नाही तोपर्यंत. माणसं ज्ञानी असावेत, पण डोकं ठिकाण्यावर ठेवून बोलणारे, विचार करून बोलणारे. कोणी उठायचं रामाला बोलायचं, कोणी उठायचं कृष्णाला बोलायचं, कोणी उठायचं ज्ञानोबारायला बोलायचं. त्या सुषमा अंधारेनं सांगितलं, ज्ञानोबारायनं रेडा बोलविला, माणसाला का बोलविला नाही. मग कोण बोलायले? कोण बोलायले? अहो, तुम्हाला खोटं वाटल, आमच्या राजाभाऊला विचारा. परळीत शिकत असताना अभ्यासाची पुस्तकं विकून सिनेमा बघत होतो. आळंदीत गेल्यावर सुद्धा मार खात होतो. कीर्तन भजन करायचंच नव्हतं, पण देवाजीच्या मनात आल्यावर नाही. महाराज, दांडेकर मामानी जवळ घेतलं
नाहीतर कुठंतरी महाराज कामधंदा करून जगत राहिलो असतो. आज एवढा समाज वाट बघतोय. जरा उशीर झाला तर काय म्हणते, उशीर झाला पाहुणे बघायला येणार मुलीला, आणि पाहुणे वेळेवर नाही आले. 11 वाजता येतो म्हणले आणि 2 वाजत आले नाहीत. कोणीतरी लावालावी केली हो, कोणीतरी चाहड्या सांगितल्या हो, आमच्या पोरीचे घराणे सांगितले असतील म्हणूनच पाहुणे आले नसतील. मन चिंती ते वैरी न चिंती. महाराज वेळेवर नाही आला आणि फोन नाही उचलला. राम महाराज, राजाभाऊ महाराज, संजय महाराज हे फोन करतेत, आम्ही ढासाळ्याला आलो तर तुम्ही कुठपर्यंत आहेत. माझी तब्येत बरोबर नाही, मला काही येणं होत नाही. ह्याच्यामुळंच महाराजाला बोलावा वाटत नाही. महाराज चांगला आहे पण नांदत नाही. अरे बाबा, बायको चांगली पण तिनं नवऱ्याला नांदवून घेतलं तर, आणि ती नांदायला नाही, मला हे न मला दुसरंच करायचं. अरे वा, हा माझ्या पदरचं सांगत नाही, प्रमाण देतो महाराज. आदिल्या भ्रतारे काम नोहे पुराण, म्हणून व्यभिचारा टेकलीये, चंचल झालीये म्हणतील मज. कवना मी सांगू जीवीचे गुज. संसार नावाचा नवरा करून घेतला आणि तो सुख देत नाही म्हणून परमार्थ नवरा केला. घररिगी झाले पट्टराणी बळेन, वरिले सावळे परब्रह्म. परमात्म्याबरोबर जनी म्हणे देवा, झाली मी येशवा, निघाले केशवा घरतोय. ते देवाचं बरं का, नाही तर तुम्हाला वाटेल ह्या केशवचं. महाराज एवढं वय झालं तरी अजून सोयरीक नाही हो, म्हणून मी दुसऱ्याच्या लग्नाला सुद्धा जात नाही. आहेर असला तरी जात नाही. माझ्या पोटात काल होते, माझं झालं नाही. एकुलता एक असून माझं झालं नाही, आणि माझ्या मागून आंधळे पांगळे मुके नकटे खुजे बुटके काळे यांचे लग्न व्हायले, त्यांना मिळायल्यात. मी दिसायलाही वाईट नाही, कमाईला वाईट नाही महाराज. हा 5 लाख रुपये महिना कमवतोय मी. एक भागवत केलं तर 2 लाखाचं भागवत, एक कीर्तन केलं की 50,000 रुपये. रामराव, हां महाराज काही म्हणा, पण मला खूप आनंद वाटला. खरं तर शिनून गेलो होतो, रात्री 2 वाजेपर्यंत झी टॉकीजवर कार्यक्रम झालेला, शिनून गेलो होतो. काही माणसं म्हणतात महाराज इथं काय आनंद वाटला. एक तर वाजवणारा छोकरा, म्हणणारे टाळकरी गुणवान, ऐसे संतजन ऐसे हरीचे दास, ऐसा नामघोष सांगा कोटे. आणि त्याच्यापेक्षा तापड असलेले आमचे चोपदार. तापड म्हणजे इतके तापड की ते विनेकरी कंबर बांधेपर्यंत यांनीच आवडली. मेहरबानी जास्त जोरात आवडली असती तर इथं ढनगळ. पोटावर दाब पडल्यावर होतंय ना, दुसऱ्याचं काय माझंच. आणि जमलेल्या माय मावल्या. महाराज एवढं छोटं गाव असून सुद्धा इतका समाज, पुरुष मंडळी जिथं जिथं जागा मिळेल तिथं बसले. आता थोडं स्पीकरचं हे म्हणते आवाज वाढव, ते म्हणते आवाज वाढव, ह्याच्यामुळं गाणंच निघालंय. डीजे तुला आईची शपथ आहे आवाज वाढव, गाणंच निघालंय ना. कधी लक्षात ठेवा आवाज किती असावा. मी संस्थेत 9 वर्ष स्पीकरचं काम माझ्याकडं होतं. त्यावेळेस भाजीमध्ये मीठ किती असतंय, कमी पडलं तर अळणी होती, जास्त झालं तर खरट होतंय. आवाज जास्त झाला भोंगा भोंगा करतंय, आणि कमी पडला ते तिकडचे म्हणतात आवाज येईना. तुमच्यापर्यंत आवाज यावा बस इतकंच. त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण मनासारखं होत नाही. मनसा चिंतितम कार्यम दैव मन्यत्र चिंतेत. पूर्ण ज्ञान असतं तर ज्ञानोबारायानं चमत्कार म्हणून रेडा बोलून पैसे वसूल केले का? माफ करा, मी फटकळ माणूस आहे. त्यांच्या नावावर आम्ही जगायलो. आम्ही काही माणसं म्हणली महाराज
शुगर अन बीपी अल्सर अन अपेंडिक्स मूळव्याध पित्ताशय हे सगळे दुखणे ॲक्सिडंट का व्हावा. जिथपर्यंत माझे वडील माझे आजोबा माझे पंजोबा कीर्तन करायचं, पहाट जागर करायचा, काकडा करायचा, त्या गावात स्नान करायचं, दिलेली भाकर खायची, आली दक्षिणा तर बरे नाही तर चलत निघायचे. आमचे आजोबा घोड्यावर, वडील पायी. 2-2 गाड्या आहेत महाराज. कुठून आला पैसा? तुमच्याकडूनच. मग महाराज एवढं देव करून नाम प्रल्हाद उच्चारी प्रल्हादाला मारण्याचे प्रयत्न झाले तरी देवानं सोडविलं. मग तुम्ही एवढं भजन करून तुम्हाला का सोडवित नाही? तुम्हाला का रोग होऊ देत? त्याचं कारण महाराज, आम्ही कीर्तन भजन करतो, भागवत करतो, पण ते विकतो. तुमच्याकडून पैसे घेतल्यामुळं त्याचं पुण्य आम्हाला लागत नाही. ज्याने पैसे दिले त्याला ते पुण्य लागतं. आणि आम्ही सरकासारखे कोरडेच्या कोरडे. काय सुंदर उदाहरण दिले नाथ महाराजांना. जेवी गुळावसाचा घाणा, तोंडीचा रस भरे मांदना, शब्द सोपटे करोणी प्रमाणा, कर परिभ्रमणा कर करतो. त्या ऊसाला चरकात घातल्यावर त्याचा रस मांदनामध्ये पडतो आणि त्या पुन्हा चरकाला चाटून बघितलं तर रस असते का त्याला? आणि ते कोरडं टरपलं नसते त्याच्याकडं. तसे आम्ही शब्द सोपटे, शब्दानं तुम्हाला कीर्तन सांगतो. तुम्ही कीर्तन संपलं की महाराज रिकाम्या हातानं महाराजाच्या, आणि त्याच्यात खरं आहे, घोडमुंजा महाराज असेल तर लग्नवाल्याची गोष्ट सोडा, पण ज्याला मागं पुढे कोणी नाही त्याला समाजानं बायाने गड्याने रिकाम्या हातानं पाया पडत जाऊ नये. माझ्या पदरचं नाही, तुम्हाला प्रमाण देतो महाराज. तपे विन दैवत आणि दिधल्या विन प्राप्त. तुम्ही पेरणीच नाही, खळ्याला जाताल का? तुम्ही पेरणी केली की खळ करायचा अधिकार आहे. येथे द्यावे तैसे घ्यावे, देवा कारणे भाव तस्मात द्यावे नलगे फार. तुम्हाला घरदार विकून सोनं नाणं सांगितलं नाही. नाही तर एका ठिकाणी गंमत झाली महाराज. मी कीर्तन करत असताना उजव्या हातात ह्या हातात दोन्ही अंगठ्या, तुम्हाला वाटेल मी विकत घेतला, मी काहीच विकत घेत नाही. महाराज झालोय कशा करता? सगळं दुसऱ्यानं जगवावं लागते. काम करून महाराज, मग ते कष्ट करणारे बैलासारखं रात्रंदिवस मेहनत करायचं, चारा पाणी खायचा. पण नंदी बैलाला तुम्ही कधीतरी नांगराला झुपलंय का, अवताला झुपलंय का, बैलगाडी वडायला सांगितलंय का? पण त्याला खाऊ घालतेत. बरं, साध्या बैलापेक्षा नंदी बैल केवढा दिसतोय. चिमटा घेतलं तर रक्त निघत. तुम्हाला कोणता महाराज असा चिपाट छाप दिसतोय हो? सगळे गडगूचे गडगू महाराज. आळंदीला बघितलं घे चलायला येत नाही. मग ते खातेत ना, समाजाचं खातेत आणि समाजाकडूनच घेतेत, म्हणून त्याला रोग होतेत. मलाही 50-55 वर्षाचा होईपर्यंत कीर्तन भजन करीत होते फडावर. सावता महाराजाचे पुण्यतिथीला महाराज 7 दिवस पारायण करायचं, पोथी सांगायची, दिंडी काढायची, आणि पैसेच देईनत. मी सोडून दिलं. आता खूप खाऊ घातलं, गाय दूधच देईन. मग देवाला सोडली. योगानं तसं तुका म्हणे पापी येती रोगाची रूपे. रोगाच्या रूपानं आपण केलेलं पाप महाराज. मग देवाला त्रास झाला, रामाला. राम तर मर्यादा पुरुषोत्तम. पुण्यवानाची यादी करत असताना तिघाला पुण्यवान, जास्त पुण्यवान सांगितलंय. पुण्य श्लोको नलो राजा. मर्यादा पुरुषोत्तम परमात्म्याचा अवतार, पूर्ण परब्रह्म कृष्ण परमात्मा. धर्मराज यमधर्माचा अवतार, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. पण ह्या तिघालाही वनवास चुकला का? आज आपण कृष्ण चरित्राचं वर्णन करून कंठी धरला कृष्णपणे अवघाजनी प्रकाश म्हणतो ना, काल्याचा प्रसाद. त्या कृष्णाला
लहानपणी जनावरं राखावं लागले, माती खाल्ली म्हणून माईनं महाराज झोड पिलं, त्यालाही दुःख झालं. सुख दुःख हे कर्माचे फळ आहेत. महाराज कोणत्या कर्माचे फळ सुख दुःख आहेत? आपण जे कर्म करतो त्याला शास्त्रामध्ये 2 प्रकार पडतात. शास्त्रानं मान्य असेल तर विहित कर्म, आणि शास्त्रानं नको मानल्यावर निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्म कोणीही करू द्या त्याला दुःख होईल. विहित कर्म कोणीही करा त्याला सुख मिळेल. विहित कर्माचे पुन्हा 4 प्रकार: नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. आपल्याकडून कळून न कळून अपराध घडला, शास्त्र मर्यादा चुकली, तर त्याला प्रायश्चित्त कर्म. काम्य कर्म प्रत्येकाची इच्छा वेगवेगळी, वेगवेगळ्या साधनाद्वारे आपली मनोकामना पूर्ण करणं. नित्य कर्म जे रोज केलं पाहिजे, नाही केलं तर दोष आहे. नैमित्तिक कर्म आज जे आहे, आज कोणतं? पुण्यतिथी. मग पुण्यतिथीची व्याख्या नैमित्तिक कर्माची आमच्या ज्ञानोबरायाने केली. सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, क्रछायन, वैद्रती, संक्रमण, वेतिपात किंवा आपल्या घरातले जातात त्यांच्याकरता अन्नदान आणि नामचिंतन. जसं हरिभक्तपरायण श्रीमान प्रेमी रामरावनं आपल्या वडिलाकरता, गणेशरावाकरता हे कीर्तनाचा खर्च, म्हणणाऱ्या वाजवणाऱ्याचा खर्च, अन्नदानाचा खर्च, हा सगळा खर्च आपल्या वडिलाच्या ऋणातून, पितृऋणातून मुक्त होण्याकरता, पितरांना स्वर्गाची प्राप्ती होण्याकरता हे पुण्य. येथे एक शीत दिदल्या अन्नन कोटी कुळाचे होय उद्धरण. अजून अन्नदान केल्यामुळं कोणीच माणूस गरीब झालेला नाही. पिढ्यानपिढ्या माऊलीच्या सोहळ्याबरोबर 10 लाख समाज, आता 10 लाख आहे. माऊलीच्या सोहळ्यामध्ये पालखीच्या पाठीमागं 4था आणि 5वा नंबर उखळी करायचा आहे. 2 दिंडे आहेत. 10-15 सुद्धा माणसं नसायचे त्यावेळेस. 64ला आळंदीला गेलो मॅट्रिक पास झाल्यावर. मोजके माणसं आणि तमक्या वस्तीवर जेवायला चला, तमक्या दिवसभर चालायचं आणि पुन्हा जेवण्याकरता तितक्या लांब जायचं. पण ते जीव घालीत होते लोक. आता माऊलीचा सोहळा वाढला आणि परदेशातले लोक सुद्धा हरे राम हरे कृष्ण माळ घालायलेत, गण लावायलेत आणि पालखीचा सोहळा बघायलेत. मग पालखीच्या सोहळ्याबरोबर माऊली बरोबर चलाव का? हां, बिशी भरायची, पैसे दिलेत, राहायची व्यवस्था, जेवायची नाश्त्याची व्यवस्था. जेवलं की पुढच्या गावाला, पापाचे कळप पळती पुढे, भजनं बरोबर नाही. हां, आणि चालणारे बेजार होणारे हे टाळकरी बेजार. बसा पंक्तीला, महाराज आहेत का? मध्ये बसा, बासुंदी गुलाबजामुन. पंक्तीला वरण भात. आता तरी बरे महाराज, आमच्या फडावर पिवळ्याच्या कण्या होत्या आणि वरण असं, तुका म्हणे भगवंतान डाळिंबीचा नाही पत्ता. पळी बेजार झाली चाटू तर ती डाळिंबी सापडत नाही, इतकं वरण. तळ दिसायचा, द्रोणात वाढलं की तळ दिसायचा. पण भूक लागल्यावर माणूस खाते मुकाट्यानं, भूक लागली खा बाबा. पोट भरलं की कसे नखरे होतेत. हां महाराज, आमच्या घरी 2 घास खा, गुलाबजामुन केलेत, डबा भरून द्या. हा अरे काय नाही इथं डबा भरून. माणसं बघा, आता पत्रावळ्या ज्या निघाल्यात ना, जुन्या काळात पत्रावळ्या नव्हत्या. आपले ताट तांब्या घेऊन या. मग त्यानं जेवायचं कुश करायचं आणि ते सगळंच उचलायचं, संध्याकाळी होईल. मग त्याच्यामुळंच महाराज अन्न तारी अन्न मारी अन्न नाना विकार करी. ते अन्नदान करणारे पिढ्यानपिढ्या 7 पिढ्या झाल्यात महाराज. आळंदीपासून पंढरपूरपर्यंत 10 लाखाचा समाज आहे. अजून एकही उपाशी नाही. आणि पंक्ती करणारा अजून गरीब झाला नाही. गावगाव सप्ते बघा. तो तुमच्या जवळच काल परवा झाला म्हणून सप्ता, पावसामुळं बेजारी झाली.
इथंच झाला का? अरे वा. हां, काल काला मग आज केला. असो, मी कशामुळं सांगतो, तुमच्या कर्मा, ज्या झाडाचे फळं त्याच झाडाखाली पडतात. तुम्ही केलेलं कर्म चुकवता येत नाही. दोष दुसऱ्याला देऊन काय उपयोग? आमचं लेकरू चांगलं होतं, संगतीनं बिघडलं. सोनं मातीत ठेवा, घाणीत ठेवा, पुरून ठेवा, अग्नीत ठेवा, त्याची किंमत कमी होती का? जितकं तापल तितकं चमकत आहे. तसं जितका संत मोठा तितके संकट जास्त, जितका देव मोठा तितके संकट जास्त, जितकं दुःख जास्त. ज्या रामाचं नाव घेतल्यावर वाल्या कोळी मुक्त झाला, वाल्मिकी ऋषी झाला, त्या रामाला वनवास चुकला का?